नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजडम आयएस वरती तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, यूपीएससी असू द्या किंवा एमपीएससी असू द्या, या निवडणुकांच्या वर्षांमध्ये आपले परीक्षांच्या जे तारखा आहेत तर त्या अनिश्चित असतात। आता रिसेंटलीच यूपीएससीने आपली जी परीक्षा आहे तर ती ढकलली, म्हणजे 26 मे वरून आता ते 16 जून पर्यंत आलेले आहेत। 4 जूनला आपल्या लोकसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे, त्यामुळेच 16 जून ही यूपीएससीने तारीख निवडलेली आहे। मग आता संभ्रम असा होता की एमपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या पुढे जाऊ शकतात का? आणि रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल तर आपला आयोग जो आहे एमपीएससी याने एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की ज्या नियोजित परीक्षा आहेत त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्यामध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब ह्या नियोजित परीक्षा होत्या, तर त्या आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत। आता त्या परीक्षा कधी होऊ शकतात याचा एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मात्र कंबाईनचा आपला जो ग्रुप बी किंवा ग्रुप सी ची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा कधी होईल अजून नोटिफिकेशनच आलेलं नाहीये। नोटिफिकेशन आलंय की ती सुद्धा तारीख जी आहे ती जून किंवा जुलै मध्येच असणार आहे। त्या संदर्भात आपण या ठिकाणी एक चर्चा करूया। मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की हा जो काही एप्रिल महिन्यापासून ते जून पर्यंतचा जो तुम्हाला टाइम भेटलेला आहे तर तो तुमचा ग्रेस पिरियड आहे असं आपण समजूया। आता तुमची परीक्षा 16 जूनच्या अगोदर होणार नाही, याचं कारण काय? तर यूपीएससी ची पूर्व परीक्षा आहे आणि त्या दिवशी तर काही 2-2 परीक्षा होणार नाही। म्हणून काय की त्यानंतर 23 जून जी की आपली तारीख आहे, जो काही नेक्स्ट संडे आहे, तर या दिवशी ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। आणि जर का 23 जूनला सुद्धा ही परीक्षा झाली नाही तर एक तारीख म्हणजे त्याच्या नंतरचा जो संडे आहे 30 जूनला ही परीक्षा होण्याची 99% जी शक्यता आहे तर ती या ठिकाणी आपण सांगू शकतो। मात्र या ठिकाणी आता जो आपल्याला पिरियड मिळालेला आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो, तर हे तर झाल्या आपल्या परीक्षा ज्या आहेत तर ह्या पुढे गेलेल्या आहेत। मग आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो टाइम टेबल आहे तो जर तुम्ही योग्य बनवला, लक्षात घ्या या ठिकाणी आपण थोडक्यात एका मिनिटामध्ये तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते समजून सांगतो मी, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आणि तो जो आपल्याला ग्रेस पिरियड मिळालेला आहे त्याचा परीक्षा पास होण्यासाठी फायदा झाला पाहिजे। म्हणून टाइम टेबल जर तुम्ही बनवलेला नसेल तर आता टाइम टेबल बनवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे। आता टाइम टेबल बनवताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मित्रांनो, विजडम आयएस आपला ऍप्लिकेशन आहे, विजडम आयएस आपली वेबसाईट आहे, त्या ठिकाणी आमचे नंबर दिलेले आहेत। त्या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला कॉल केला तर आम्ही तुम्हाला फ्री मेंटॉरशिप देणार आहे। तुमचा टाइम टेबल बनवण्यामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये आम्ही या ठिकाणी पुरेपूर मदत करणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण मिशन यशदा ही फ्री ची बॅच लॉन्च केली होती, परंतु त्याचबरोबर आपण ज्या तमाम परीक्षा आहेत एमपीएससीच्या त्यासाठी एक फ्री कोर्स आपण लॉन्च केलेला आहे। जर तुमच्या कन्सेप्ट काही क्लिअर नसतील किंवा परीक्षेच्या संदर्भात पूर्व परीक्षा कशी क्वालिफाय करावी, काय काय गोष्टी कराव्यात त्या संदर्भात जर काही गायडन्स असेल तर आपला ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करून घ्या, फ्री सेशन बघा। आपल्या YouTube चॅनलवरती जवळपास 450 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रातील टॉपमोस्ट एज्युकेटर आपल्याला या ठिकाणी गायडन्स करत आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता। या सगळ्या प्रिपरेशन मध्ये आम्ही तुमचे सारथी जे आहे त्याची भूमिका या ठिकाणी निभावणार आहे। आणि मित्रांनो, काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा। तर हा सगळा जो काही टाइम आपल्याला भेटलेला आहे त्याचा सदुपयोग तुम्ही करा आणि येणारी जी पूर्व परीक्षा जी आहे तर तुम्ही क्वालिफाय करणार यासाठी आम्ही तुम्हाला सदिच्छा देतो आणि या प्रिपरेशन मध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार अशी ग्वाही सुद्धा देतो।